पुढच्या बातमीकडे नवी मुंबईतील ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात आरोपी असलेले निवृत्त अधिकारी दिलीप खेडकरांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे। रस्ते अपघातानंतर खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकावर ट्रक क्लिनरला मारहाण करून त्याचं अपहरण केल्याचा आरोप झाला होता। त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता। मात्र हा सर्व प्रकार खोटा असून पोलीस माझ्यावर दबावाखाली कारवाई करतायत असा आरोप दिलीप खेडकर यांनी केला आहे। ट्रकच्या क्लिनरचं अपहरण करून त्याला आपल्या बंगल्यामध्ये ठेवलं होतं। त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी ट्रक मालकाच्या तक्रारीनंतर खेडकरांविरोधात गुन्ह्याची नोंद केली होती। मात्र गुन्हा नोंदल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडकर फरार झाले होते। पोलिसांनी चुकीची कारवाई केल्याचा आरोप खेडकरांचा आहे। आज असे ऍक्सिडेंट कितीतरी गोष्टी होतात। मला हे नाही म्हणायचं की त्याच्यामुळे हा गुन्हा किंवा अपहरणाचा गुन्हा किरकोळ आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाही। पण एवढे खून, एवढ्या मर्डर, एवढ्या डकायती होतात, तिथं बातम्या चालत नाही, त्याचे तपास होत नाही। एकंदरीत या परिस्थितीमधून असं दिसतंय की याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र किंवा काहीतरी काळबेरा आहे, हे मात्र निश्चित। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।